नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्सची परीक्षा देण्यासाठी यापुढे RTO कार्यालयामध्ये तुम्हाला जावं लागणार आहे. फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणालीमध्ये वेबसाईटमधील त्रुटींचा गैरवापर करून चुकीच्या पद्धतीनं लायसन्स काढण्याचे प्रकार वाढल्यामुळे परिवहन आयुक्तालयानं हा निर्णय घेतला आहे, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. लर्निंग लायसन्स प्रक्रिया नागरिकांच्या सोयीसाठी फेसलेस करण्यात आली आहे, परंतु ते आता राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक ठरते. त्यामुळे नॅशनल इन्फॉर्मेशन सेंटरच्या सुरक्षा सॉफ्टवेअरला बगल देऊन उमेदवाराशिवायच लर्निंग लायसन्स चाचणी देणं आणि ते उत्तीर्ण होणं शक्य असल्याची गंभीर बाब आता उजेडामध्ये आली होती. त्यानंतर RTOनं गुन्हा दाखल केला आहे आणि सायबर पोलीस त्याचा तपास करत आहेत. NCIनं लर्निंग लायसन्ससाठी वेबसाईटमध्ये सुधारणा करून ही सेवा सुरू केली, परंतु असं असूनही चुकीच्या पद्धतीनं लायसन्स काढण्याचे प्रकार थांबत नसल्यानं आता इच्छुकांना RTOमध्ये बोलावून त्यांची लर्निंग लायसन्स टेस्ट घेण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. नवीन प्रस्तावानुसार अर्जदारांच्या सध्याच्या पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज भरून स्लॉट तुम्हाला बुक करता येईल, मात्र चाचणी देण्यासाठी त्यांना संबंधित RTO कार्यालयामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहावं लागेल. यामुळे अर्जदार आणि परीक्षार्थी एकच व्यक्ती असल्याची खात्री करता येईल. या निर्णयामुळे गैरप्रकारांना आळा बसण्याचा दावा केला जात असला तरी नागरिकांची सोय आणि पारदर्शकतेचा समतोल कसा राखला जाणार हा प्रश्न उपस्थित होतोय. लर्निंग लायसन्स चाचणीसाठी नागरिकांना प्रत्यक्ष RTOमध्ये हजर राहावं लागल्यास कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होऊ शकते. ती हाताळताना अधिकाऱ्यांची ताळंबळ उडू शकते असं जाणकारांचं मत आहे. त्याचबरोबर पूर्वीप्रमाणेच दलालगिरीला पुन्हा प्रोत्साहन मिळण्याचीही भीती व्यक्त केली जाते. तर मग आता वेबसाईटच्या डेव्हलपर टूलच्या माध्यमातून जावा कोड बदलला जातो आणि त्यानंतर ऑनलाईन फॉर्ममध्ये संबंधिताची माहिती व्हेरिफिकेशन शिवायच भरली जाते आणि कोणाच्याही नावासमोर कोणाचाही फोटो लावता येऊ शकतो. यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशनची गरज भासत नाही. परीक्षा देताना उमेदवाराला समोर असावं लागत नाही आणि लर्निंग लायसन्स देण्याची कागदपत्रे पूर्ण जबाबदारी संबंधित RTO अधिकाऱ्यांची असली तरीसुद्धा त्यामध्ये कोणताही संबंध नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लर्निंग लायसन्स ऑनलाईन काढण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे आता पुन्हा ती प्रक्रिया ऑफलाईन करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, जर तुम्ही लर्निंग लायसन्स काढत असाल किंवा काढायचं असेल तर ही नवीन अपडेट तुम्ही लक्षात ठेवावी. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.